तर या भाऊला पोरीने एवढं घोळक्यात कामून घेतलं आणि हे काय झालं? मुझसे प्यार करती है या नहीं करती? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या श्री गणेश ज्युनियर कॉलेजमध्ये होती टॅलेंट सर्च एक्झाम. त्याच्यासाठी आम्ही रविवारची पण शाळेत आलतो. नाद करते काय यायला लाग हा, यायलाच लागतंय श्री गणेश कॉलेजला टॅलेंट सर्च एक्झाम साठी. आणि कोण कोण पेपरला आलतं तेवढं कमेंट मध्ये पटापट सांगा बरं. तर 2-4 तासात आखी शाळा फिरून आलो आपल्या कलाकार मित्रांना भेटायला. तो कैसे हैं आप लोग? मग काय, आलो डायरेक्ट आपल्या सुयश भाऊच्या कॅन्टीनला. पोटा पाण्याचं थोडंफार आपल्याला पाहावं लागत. इथं आता सगळं उरकलं होतं आणि फक्त आता घरी निघायचं होतं थोड्या वेळात. मग काय आम्हाला लांबून हे दिसलं. अरे याला कस काय भेटलं राव? मग काय डायरेक्ट त्याला पोरीने घोळक्यात घेतलं बाई. अय सांग ना कसं काय भेटलं तुला? अय सांग ना कसं काय भेटलं? हे असं पोरी बोलत जाते बरं का त्याला. मग काय सगळं उरकलं डायरेक्ट घरी आलो. घरचे थोडेफार कामं केले. आपल्याला संध्याकाळी जायचं होतं मित्राच्या इडा म्हणून सगळे काम रप्पा आवरून घेतले बाई. मग काही सचके धचके निघले हम रस्त्याने कोरळ्याच्या दिशेने. साईबाबांचं दर्शन घेतलं आणि निघालो डायरेक्ट मित्राच्या घराच्या दिशेने. घरी पोहोचलो, तिथं आपले सगळे स्कूलचे मित्र भेटले. मग काय त्यांना भेटलो बाई. आज सगळे मोकार खुश होते बाई, कारण की सगळेच आज एकत्र आलते आणि बिगर भेटले जवळपास आता 6 महिने होत आले. म्हणून आज गळा भेट, फोटो सगळं व्हिडिओ सगळं चालू होतं आज पोरांचं बाई. आणि पोरांच्या काही गुपित गोष्टी पण चालू होत्या बरं का. ते सांगते नाही, जाऊ द्या परत मला हानतीन पोरं. बरं ते जाऊ द्या सगळं. आता टपकन दिवशी जेवण बिवण करून डायरेक्ट निघालो घरकडे. असेच धमाकेदार ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा तुमच्या भावाला आणि लाईक शेअर कमेंट तर करूनच जा.